हॅलो मैत्रिणींनो, आपल्या सर्वांची आवडती मालिका तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या सोमवार 10 नोव्हेंबरच्या एपिसोडमध्ये एक धमाकेदार ट्विस्ट आलाय। ईश्वरीने चक्क अर्णवला सगळ्यात मोठं सरप्राईज दिलंय। त्यांच्या लग्नानंतरचं सगळ्यात भारी सरप्राईज। आज त्यांची चक्क स्पेशल नाईट आहे, जी लग्नानंतरच्या पहिल्या रात्री असते। ईश्वरीने चक्क घरी फुलं मागवले, अर्णवसाठी संपूर्ण रूम सजवली, बेड सजवला आणि आज अर्णव आणि ईश्वरीची स्पेशल नाईट आहे, त्यामुळे मामा आणि अंजलीला तर खूप आनंद झालाय। पण राजेशच्या पायाखालची जमीनच सरकलीये। या दोघांची स्पेशल नाईट होऊ नये, ईश्वरी कायमची माझ्यापासून दूर जाऊ नये, त्यामुळे त्याने एकानंतर एक प्लॅन केले। पहिला प्लॅन तर अंजलीने फेल केला, पण त्यानंतर त्याने लावण्याला घरी बोलवलंय। मग लावण्या अर्णव आणि ईश्वरी या दोघांची पहिली स्पेशल नाईट स्पॉइल करू शकेल का, की ईश्वरी अर्णव बरोबर पहिली स्पेशल नाईट घालवणार, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। अर्णव फोनवर बोलत असतो। ईश्वरी त्याला म्हणते, सर हा डब्बा उघडतच नाहीये। अर्णव डब्बा घेतो आणि एका क्षणात उघडतो आणि म्हणतो, किती सोपं होतं, लगेचच उघडलं। पण त्याने या झाकणाला लावलेली स्टिकी नोट पाहिलेलीच नसते। तो हे झाकण बाजूला ठेवून देतो। ईश्वरी म्हणते, जे महत्वाचं आहे तेच केलं नाही, तुम्हाला ही स्टिकी नोट वाचायची होती, त्यावर मी थँक्यू लिहिलंय। पण अर्णव ते पाहतच नाही। तो दुसरा डब्बा उघडतो, पण हा डब्बा उघडताना या डब्यातील डाळ खाली पडते आणि अर्णव काहीच न पाहता चक्क ईश्वरीने ज्या स्टिकी नोटवर थँक्यू लिहिलं असतं ती स्टिकी नोट घेतो आणि ही डाळ पुसतो। ईश्वरीला जबर धक्काच बसतो। ती उडून म्हणते, सर तुम्ही हे काय करताय? अर्णव विचारतो, काय काय करतोय? हे सगळं डाळ खाली पडली ना, ती पुसतोय। तर ईश्वरी म्हणते, तो खूप महत्वाचा कागद आहे। अर्णव विचारतो, कसला महत्वाचा कागद? काय महत्वाचं आहे त्यामध्ये? ईश्वरी म्हणते, काही नाही, पण तुम्ही असं नव्हतं करायला पाहिजे। अर्णव विचारतो, तू एवढी हायपर का झालीये? साधा कागद तर आहे, काय आहे या कागदामध्ये? ईश्वरी खूप चिडते। या अर्णव सरांना काहीच कळत नाही। सकाळी मी त्यांना सॉसने थँक्यू लिहून दिलं, त्याच्याकडे सुद्धा लक्ष दिलं नाही, आणि आता ही स्टिकी नोट सुद्धा खराब केली। मी इथे यायलाच नको पाहिजे होतं। तुम्ही जेवण सुद्धा करत नाहीये नीट। तर अर्णव म्हणतो, एवढी चिडचिड का करतेस? मी जेवण करतोय ना। ईश्वरी खूप चिडलेली असते। अर्णवला थँक्यू म्हणण्याचा प्लॅन गुंडाला गेला, बारगला, म्हणून तिची चिडचिड होत असते। तर अर्णवला समजतच नाही की ईश्वरी असं का वागते। ईश्वरीला काय झालंय हे विचारतो, पण ईश्वरी काही न बोलता रूम बाहेर निघून जाते। अर्णव तिला थांबवण्याचा प्रयत्न करतो, ईश्वरी काय झालंय? पण ईश्वरी काहीच न उत्तर देता रूमच्या बाहेर निघून जाते। अर्णव विचार करतो, या मुलीला नेमकं झालंय तरी काय? ईश्वरी अर्णवच्या केबिन बाहेर येते आणि स्वतःचीच बडबड करू लागते। या अर्णव सरांचं मला तर काहीच कळत नाही। सकाळपासून त्यांना किती वेळेस थँक्यू म्हणण्याचा प्रयत्न केला, पण ते माझ्याकडे लक्षच देत नाहीये। त्यांनी ती स्टिकी नोट सुद्धा खराब केली। लावण्या तिची ही बडबड ऐकत असते आणि तिला विचारते, काय मग मिसेस ईश्वरी अर्णव राजे शिर्के, झालं का टिपिकल बायकोसारखं वागून? ईश्वरीला खूप राग येतो। ती मागे वळून पाहते, तर लावण्या तिच्यावर चिडून म्हणते, काय काम केलंस तू? आलीस आणि तो डबा खाऊ घालण्याचं नाटक केलं, आमचा किती वेळ वाया घालवला। ईश्वरी तिला काही उत्तर देणार तर लावण्या तिला बोट दाखवते आणि गप्प बसवते आणि म्हणते, गप्प बस, तू घरात टिपिकल बायकोसारखी वागते, अर्णवचा वेळ वाया घालवते ते ठीक आहे, पण ऑफिसमध्ये आमचा वेळ खूप महत्वाचा आहे। तू आम्हाला विंटर कलेक्शन बद्दल बोलू दिलं नाही, त्यामुळे आमचं किती मोठं नुकसान झालंय तुला माहितीये का? यानंतर पुन्हा ऑफिसमध्ये यायचं नाही आणि आमचा असा वेळ वाया घालवायचा नाही, असं म्हणून लावण्या तेथून निघून जाते। ईश्वरीला खूप राग आलेला असतो। तर इकडे मामा अर्णवला कॉल करतो आणि विचारतो, ईश्वरी आलीये का? तर अर्णव सांगतो, हो तिने मला डबा दिला आणि ती घरी गेलीये। मामा विचारतो, लग्नानंतर ती पहिल्यांदाच तेथे आली ना, मग तू तिला इतक्या लवकर काय येऊ दिलं? तिला तिथे थांबून ठेवायचं ना। अर्णव सांगतो, ती खूप विचित्र वागत होती, स्वतःच निघून गेली। मामा म्हणतो, ठीक आहे, मी तिच्याकडे लक्ष ठेवतो। अंजली विचारते, काय झालं त्यांचं? तर मामा सांगतो, ईश्वरी घराकडे येते। अंजली विचारते, पण ऑफिसमध्ये नेमकं काय घडलंय? मामा काही सांगणार इतक्यात ईश्वरी घरी येते। अंजली तिला विचारते, काय मग ईश्वरी, खाऊ घातलं का स्वतःच्या नवऱ्याला स्वतःच्या हाताने? ईश्वरी काही बोलणार इतक्यात राजेश तेथे येतो आणि ईश्वरीकडे पाहून खूप खुश होतो। आज माझी इंदोरी जिलेबी घरी लवकर आलीये, आता मला तिच्याबरोबर वेळ घालवता येईल, तिला सुद्धा माझ्याशिवाय करमत नाही वाटतं, असा मनातल्या मनात विचार करून तो खूप खुश होतो आणि तिच्याकडेच पाहू लागतो। तर मामा ईश्वरीला सांगतो, ईश्वरी मी तुला सांगतो की नवऱ्याच्या हृदयापर्यंत जायचं असेल ना, तर त्याचा रस्ता त्याच्या पोटातून असतो। तो अर्णवला भारी भारी खाऊ घाल, म्हणजे तो तुझं सगळं काही ऐकेल।
हे ऐकून राजेश खूप चिडतो. तर अंजली म्हणते ती तर खूप जुनी आयडिया झाली. अर्णव तसंही डाएट फूडच खातो, त्याला काय तू चांगलं खाऊ घालणार आहे. त्यापेक्षा माझ्याकडे अजून एक आयडिया आहे. अर्णवला सरप्राइजेस खूप आवडतात. मी सुद्धा त्याला अनेक सरप्राइजेस द्यायचे. तू सुद्धा त्याला छोटे छोटे सरप्राईज दे, म्हणजे तो खुश होईल. ईश्वरीला ही आयडिया खूप भारी वाटते. तेवढ्यात राजेश पुढे येतो आणि म्हणतो, ईश्वरीजी, मी सुद्धा तुम्हाला नवऱ्याला खुश करण्याच्या अनेक आयडिया देऊ शकतो. तुम्ही एक काम करा. पण तेवढ्यात मामा त्याला थांबवतो आणि ईश्वरीला म्हणतो, ईश्वरी, त्याआधी माझ्यासाठी एक कप गरमागरम चाय बनव. मला तुझ्या हातची चाय प्यायची खूप इच्छा झाली. ईश्वरी म्हणते, हो मामा, मी बनवते. ईश्वरी तेथून निघून जाते. तर राजेश चिडून म्हणतो, काय मामा, मी तिला नवऱ्याला कसं खुश ठेवायचं याची आयडिया देत होतो आणि तुम्ही तिला जायला सांगताय. तर मामा म्हणतो, तुम्ही तर सल्ला देऊच नका, तुम्ही वकील आहात. एक सल्ला द्याल आणि त्याचे पैसे मागाल. सगळेजण हसू लागतात. तर अंजली राजेशला म्हणते, तुम्हाला नवऱ्याला खुश ठेवायच्या एवढ्या कल्पना माहितीये, मग मला एखादी सांगायची ना. तर राजेश म्हणतो, तू मला कधीच चिडू देत नाही, दुःखी करत नाही, मग तुला काय आयडिया द्यायची. अंजली हसू लागते. मामा आणि राजेश एकमेकांकडे टशनने पाहतात आणि रूममध्ये निघून जातात. तर इकडे अर्णव हा ऑफिसमधील आपली सगळी कामं उरकून वेअरहाऊसकडे जायला निघतो. तर लावण्या त्याला थांबवते आणि म्हणते, अर्णव, तुला नाही जाता येणार. मी डिस्ट्रीब्युटरची मीटिंग ठेवलीये, ती अटेंड कर आणि मग जा. तर अर्णव सांगतो, मला नाही थांबता येणार. मला शिर्केचा कॉल आला होता. वेअरहाऊसमध्ये जाणं महत्वाचं आहे. ती मीटिंग तू आणि आकाश हँडल कर. असं म्हणून अर्णव जाऊ लागतो. तेवढ्यात त्याला डबा दिसतो. या डब्यावरची स्टिकी नोट दिसते आणि त्याला आठवतं की जेव्हा त्याने या स्टिकी नोटने डाळ पुसली होती तेव्हा ईश्वरी किती हायपर झाली होती. नक्कीच या स्टिकी नोटमध्ये काहीतरी असेल असा विचार करून तो ही स्टिकी नोट पाहतो. तर त्यावर थँक्यू असं लिहिलेलं असतं. ईश्वरी कशी वागली हे त्याला आठवतं. तुम्हीच डबा उघडा असं ती हट्ट करत होती, यासाठी हे त्याला कळतं. सकाळी सुद्धा तिने सँडविचवर स्माइली काढला होता, हेही त्याला आठवतं. आणि हे थँक्यू पाहून त्याला समजतं की ईश्वरी आपल्याला थँक्यू म्हणण्यासाठी खास येथे ऑफिसमध्ये आली होती. त्यामुळे तो स्माइल करतो आणि खूप खुश होतो आणि तो ईश्वरीला सॉरी म्हणतो. लावण्या विचारते, काय झालं अर्णव, तू मला का सॉरी म्हणतोय. तर अर्णव म्हणतो, तुला नाही, मी ईश्वरीला सॉरी म्हणतोय. आणि तो तेथून निघून जातो. त्यामुळे लावण्याचा खूप जळफाट होतो. ती खूप चिडते की या डाऊन मार्केट मुलीसाठी हा मला इग्नोर करतोय. इकडे ईश्वरी ही घराबाहेर कोणाची तरी वाट पाहत असते. तेवढ्यात एक माणूस तेथे येतो आणि ईश्वरीला पुष्पगुच्छ डिलिव्हर करून तेथून निघून जातो. ईश्वरी चांगलीच खुश होते. आता मी अर्णव सरांना हे सरप्राईज देणार आणि त्यांना थँक्यू म्हणणार असा विचार करून तिला आनंद झालेला असतो. ईश्वरी हा पुष्पगुच्छ लपवते. हॉलमध्ये मामा आणि अंजली बसलेले असतात. त्यांना लपवून ती हा पुष्पगुच्छ आपल्या बेडरूममध्ये घेऊन जाते. पण या दोघांनाही ते दिसतं. मामा म्हणतो, पाहिलं का, तिने आपल्यापासून लपवून ही फुलं आणलीत अर्णवसाठी. तर अंजली म्हणते, फुलं आणलीत म्हणजे आज त्यांची स्पेशल नाईट होणार आहे. मामालाही खूप आनंद होतो. मामा विचारतो, पण असं खरंच होईल का. तेवढ्यात राजेश तेथे येतो. अंजली सांगते, हो, तिने फुलं मागवलीत आणि फुलं ही स्पेशल नाईटसाठीच मागवत असतात. आता ती रूममध्ये जाईल आणि मस्त त्यांची खोली सजवेल. याचा अर्थ आज चिंटूची आणि ईश्वरीची फर्स्ट नाईट आहे. अंजली खूप खुश असते की त्यांचं लग्न ज्या परिस्थितीत झालंय त्यामुळे मला त्यांची खूप काळजी वाटायची, पण आता त्यांची फर्स्ट नाईट होणार म्हणून तीही खुश होते. मामाही खुश होतो. पण राजेश मात्र खूप चिडतो आणि विचार करतो, तुला आनंद झालाय पण मला नाही झालाय. मला खूप त्रास होतोय. मी अर्णव आणि ईश्वरीला जवळ नाही येऊ देऊ शकत. त्यांची फर्स्ट नाईट नाही होऊ देऊ शकत आणि आता मला काहीतरी करावंच लागेल असा प्लॅन राजेश बनवतो. तर इकडे ईश्वरी खरंच त्यांचा रूम सजवते आणि बेडवर फुलांनी तिने थँक्यू असं लिहिलेलं असतं आणि अर्णवला हा पुष्पगुच्छ द्यायचा म्हणून ती खूप खुश असते, एक्साइटेड असते. त्याच वेळेस अर्णव रूममध्ये येतो. रूममध्ये अंधार असतो आणि बेडवर फुलांनी थँक्यू लिहिलेलं असतं. सेंटेड कॅन्डल्स लावलेले असतात आणि हे सरप्राईज पाहून अर्णव खूप खुश होतो. त्याच वेळेस ईश्वरी त्याच्यासमोर हा पुष्पगुच्छ घेऊन येते. पण या फुलांच्या सुवासामुळे अर्णवला चक्क शिंका येऊ लागतात. तो जोर जोरात शिंकू लागतो. ईश्वरी विचारते, सर काय झालं तुम्हाला शिंकायला. अर्णव म्हणतो, अगं मला या फुलांची ॲलर्जी आहे, तुला माहित नव्हतं का. आणि तो पुन्हा जोरात शिंकतो. ईश्वरी म्हणते, हे तर मला माहीतच नव्हतं, तुम्ही मला कधी सांगितलंय. आणि तुम्ही तर एवढं बोलत असता, मग मला हे सांगता येत नाही का तुम्हाला फुलांची ॲलर्जी आहे. तर अर्णव म्हणतो, मला नाहीये बोलायची जास्त सवय,
तू एका वाक्याऐवजी 4-4 वाक्य बोलते, तुला जास्त बोलायची सवय, तुला मला हे विचारता नाही आलं का? आणि तो पुन्हा पुन्हा शिंकतच असतो. ईश्वरी म्हणते, सर मला हे कसं कळणार आहे? आणि तो शिंकतच असतो. पण शिंकता शिंकता अर्णवची वाचाच जाते. त्याच्या गळ्यातून आवाजच निघत नाही, त्याचा गळाच बसतो. ईश्वरी विचारते, सर काही बोला ना, फक्त हवा येते, तुमचा आवाजच येत नाहीये. तर अर्णव म्हणतो, तुझ्यामुळे हे सगळं झालंय. त्याचा आवाज गेलेला असतो. तो इशाऱ्यानेच ईश्वरीशी बोलत असतो आणि इशाऱ्यामध्येच या दोघांमध्ये भांडण सुरू होतं. अर्णवला खूप त्रास होत असतो, डोकं दुखत असतं, शिंका येत असतात. ईश्वरीला त्याची काळजीही वाटते. पण यात माझी काहीच चूक नाहीये, मी तर तुम्हाला थँक्यू म्हणलंच हे सगळं केलं, असं ती बोलते. अर्णव ईश्वरीवर चिडलेला असतो, त्याला त्रास होत असतो म्हणून त्याची चिडचिड होत असते आणि या दोघांमध्ये चांगलाच गोंधळ रंगतो. ईश्वरी स्वतःची बाजू मांडत असते तर अर्णव तिच्यावर चिडत असतो. अर्णवला शिंका येत असतात, त्याला बोलताही येत नाही आणि इशाऱ्यांमध्येच या दोघांमध्ये भांडण सुरू होतं. पण हे भांडण खूप क्यूट असतं, कॉमेडी भांडण असतं आणि हा सीन पाहायला तुम्हाला सुद्धा खूप मजा येईल. ईश्वरी एक बोलते, अर्णव एक बोलतो. अर्णव चिडतो, ईश्वरी चिडते. अर्णवला त्रास होत असतो तर ईश्वरी त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत असते. पण अर्णवला या फुलांमुळे खूप त्रास होतो. तर इकडे जास्त त्रास हा राजेशला होत असतो. आज माझी इंदोरी जिलेबी त्या अर्णवची होणार. मला ज्या दिवसाची भीती वाटत होती, ज्या रात्रीची भीती वाटत होती, ती रात्र आज आलीये. काही करून त्यांना वेगळं करायचं असा प्लॅन तो बनवतो. तेवढ्यात अंजली तेथे येते. राजेश अंजलीला म्हणतो, मला एक आयडिया सुचलीये. अर्णव आणि ईश्वरीच्या टेन्शनमुळे सगळेच खूप टेन्शनमध्ये आहेत. त्यामुळे आज रात्रभर आपण जागूया, सगळे एकत्र मस्त पत्ते खेळूया, गेम्स खेळूया, अंताक्षरी खेळूया, मजा येईल. अंजलीला सुद्धा ही आयडिया खूप आवडते आणि ती म्हणते, एकदम भारी आयडिया आहे, मी सगळ्यांना बोलून आणते. राजेश म्हणतो, नवीन कपलला सुद्धा बोलून आण, ईश्वरी आणि अर्णवला. तर अंजली म्हणते, नको, त्यांना नको बोलवायला, आज त्यांची स्पेशल नाईट आहे, त्यांचा कपल टाइम जास्त महत्वाचा आहे, आपण त्यांना नको बोलवायला. तर राजेश म्हणतो, पण त्यांना नाही बोलवलं तर ते हे सगळं फन मिस करतील ना. तर अंजली म्हणते, ते पण खरंय, मग त्यापेक्षा आपण उद्याच ही नाईट करूया, आज त्यांना त्यांची फर्स्ट नाईट साजरी करू देऊया, आपण उद्या सगळ्या एन्जॉय करूया, उद्या जागूया, सगळे गेम्स खेळूया. राजेशचा नाईलाज होतो आणि तो मनातल्या मनात विचार करतो, अंजली तुझं मुस्काट फोडायची माझी इच्छा होते, सगळे माझे प्लॅन फ्लॉप करत असते. अंजली विचारते, काय झालं तुम्हाला, कसला विचार करताय? तर तो म्हणतो, कसला नाही, उद्या आपण मस्त सगळे एन्जॉय करूया. आणि तो मनातल्या मनात विचार करतो, तू माझा एक प्लॅन हाणून पाडला असला ना तरी माझ्याकडे असे 100 प्लॅन आहे, पहा मी आता काय करतो. पण काही झालं तरी मी त्या अर्णवला आणि ईश्वरीला त्यांची स्पेशल नाईट साजरी करू देणार नाही, माझ्या इंदोरी जिलेबीला माझ्यापासून दूर जाऊ देणार नाही, कारण त्या फर्स्ट नाईटवर, स्पेशल नाईटवर फक्त माझा हक्क आहे, असा विचार राजेश करतो. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की राजेश हा लावण्याला कॉल करणार आणि तिला सांगणार की ईश्वरी आणि अर्णव आज त्यांची स्पेशल नाईट आहे आणि जर ही स्पेशल नाईट झाली ना तर अर्णव कायमचा तुझ्यापासून दूर जाईल, तू त्याला कधीच मिळू शकणार नाही. हे ऐकून लावण्यालाही मोठा धक्का बसेल. राजेश तिला सांगणार की तूच अर्णवला थांबू शकतेस, तू येथे लवकरात लवकर ये आणि त्याला रूम बाहेर काढ, तुझ्याशिवाय कोणालाच हे जमणार नाही. लावण्या ही लगेचच अर्णवच्या घरी यायला निघेल. तर इकडे अर्णव आणि ईश्वरीची फर्स्ट नाईट मात्र वेगळीच सुरू असते. अर्णवला खूप त्रास होत असतो, त्यामुळे ईश्वरी त्याच्या माथ्याला हात लावून त्याला ताप आलाय का ते पाहते. तर अर्णव तिचा हात दूर लोटतो आणि स्वतःच ताप चेक करतो. अर्णवला ईश्वरी चिडून म्हणते, मला नव्हतं माहीत तुम्ही थर्मामीटर सुद्धा आहे, स्वतःचा ताप तुम्हाला स्वतःच कळतो का? त्यामुळे अर्णव हा ईश्वरीला आणखीन चिडणार आणि या दोघांची बाचाबाची सुरू होईल की तू मला त्रास देते का. पण अर्णवला बोलताच येत नसेल आणि तो फक्त इशाऱ्याने ईश्वरीवर चिडणार. तर दुसरीकडे लावण्या घरी पोहोचेल तेव्हा राजेश तिला सांगणार की लवकरात लवकर वरती जा आणि अर्णवला बाहेर काढ, नाहीतर आज तुझं काही खरं नाही, तुझ्या सगळ्या स्वप्नांची राख रांगोळी होईल. त्यामुळे लावण्या ही अर्णवला बाहेर बोलवायला जाईल. मग आता ईश्वरी आणि अर्णव या दोघांच्या फर्स्ट नाईट, स्पेशल नाईटचं काय होणार? जेव्हा लावण्या ही अर्णवला बाहेर बोलवेल तेव्हा ती अर्णवला काय उत्तर देईल हे सगळं पाहणं खूपच इंटरेस्टिंग असेल. तर मैत्रिणींनो, तुम्हाला सुद्धा अर्णव आणि ईश्वरी या दोघांची केमिस्ट्री आवडते ना, त्यांची लुटुपुटूची भांडणं आवडताय ना, त्यांचं प्रेम आवडतंय ना, नक्कीच कमेंट करून सांगा. आणि तू ही रे माझा मितवा या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, असेच नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा,
म्हणजे नवीन नवीन अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी मिळत राहतील. खूप खूप धन्यवाद. हॅलो मैत्रिणींनो,